आणि लोकांचा कसा सहभाग आहे मिळतोय? हे बघा, ऐतिहासिक निर्णय होऊन आता 1 वर्ष झालं. कसं झालं की आमच्या सरकारचा शेवटचा दिवस ज्यावेळेला होता त्याच्यापूर्वी मी फडणवीस साहेबांची सही घेतली आणि हा निर्णय करून घेतला. नंतर राज्य बदललं आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले. याला सरकारच्या गेल्या 6 महिन्यातल्या सगळ्या गोष्टींना त्यांनी स्टे दिला. त्याच्यानंतर किमान 7 ते 8 वेळा मी त्यांना भेटलो आणि सांगितलं की हा स्टे उठवा, कारण हा आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. 2.5 वर्षामध्ये त्यांनी काही स्टे उठवला नाही. त्याच्यामुळे आम्हाला राज्य बदलायला लागलं. राज्य बदलल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये मी हा स्टे उठवून घेतला आणि GR काढून घेतला. हे स्पष्ट आहे. आणि शासनाला जे काय आवश्यक असतं, हॉस्पिटल असतील, वेगवेगळ्या ज्या काय हे असते ते वगळता. आणि इथं तर असं आंबोलीला की तिथं जमीन कमी असल्यामुळे जी NA झालेली मेननची जमीन होती त्याच्यामध्ये सगळी मी रिझर्वेशन टाकून घेतली आणि ती जमीन परत महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात त्यांना रिक्वेस्ट करून आणून दिली. म्हणजे एवढं सगळं आम्ही करत असतो. वेळेला जिल्हा परिषदच्या नावावर झालेली जमीन होती ती सुद्धा लोकांना वाटायला लागली. आणि पर्यटनासाठी सुद्धा जी जमीन लागेल ती किती लागेल हे आता कळणार नाही. उर्वरित जी आहे ती सुद्धा सगळी ग्रामस्थांनाच वाटली जाईल, कोणाला राहणार नाही. एकतर महाराष्ट्र शासनाचे स्वतःचे जे तलाठी कार्यालय आहेत, ग्रामपंचायती आहेत, त्याच्यानंतर हॉस्पिटल्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त छोट्या छोट्या बागा लोकांना तिथं लागतात, मुलांना खेळांना लागतात, तेवढं वगैरे. आणि टुरिझमचे जे प्रोजेक्ट तिथं आहेत ते त्याला जी जमीन आहे सध्यासुद्धा तिथं पॉईंट्स आहे, काही नवीन जे दस्तावेज आहेत ते बघून सगळीच्या सगळे ती रिझर्वेशनसुद्धा लोकांच्या मागणीप्रमाणे मेननच्या जमिनीवर टाकली आणि तिथंसुद्धा परत ग्रामपंचायतीला आणि त्यातले 10-20 एकर देण्याची तरतूद केली. त्याच्यामुळे त्यांना 100% जमिनीचं वाटप होणार. वेळेला कावळे सेट पॉईंट सोडून सगळीच्या सगळी जमीन ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत आहे, ज्याच्यामध्ये इतर काही सरकारी शाळा आहेत त्याच्यामुळे सरकारी शाळेला सुद्धा जी जमीन जादा घेतली ती सुद्धा जेवढी शाळेला लागते तेवढी ठेवून बाकीचे 30 वाटायला. कारण हे सगळं करून घेतलं. त्याच्यामध्ये मध्यंतरी आचारसंहिता लागली आणि त्याच्यामुळे जी दिरंगाई झाली ती लोकल लेवलवरची आहे. त्याला मला जर कधी येऊन भेटले असते तरी मी काही दूर केली असते.